गेल्या काही वर्षांपासून गेल्या खरं तर 3 वर्षांपासून राज्यामध्ये विरोधी पक्षांच्या फोडाफोडीचं सत्र सुरू आहे। 2022 साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपसोबत जायचा निर्णय घेतला। त्या पाठोपाठ 2023 साली अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवारांची साथ सोडत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि या वर्षी म्हणजे 2024च्या सुरुवातीला काँग्रेसमध्ये हादरे बसायला सुरुवात झाली आहे। मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण यांनी साथ सोडून सत्तेशी हात मिळवणी करत असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघूया। आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही। 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेन। भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही। भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन। दरम्यान या राजीनामा प्रकरणावर काँग्रेसच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याही बघूया। राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या वेळेला विधिमंडळ पक्षाची मीटिंग घेतली जाईल, परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही ज्या ज्या विधिमंडळाच्या सदस्यांचे नेत्यांची संपर्क साधलेला आहे, कोणीही त्यांच्याबरोबर कुठं जाणार नाही। मुद्दाम भारतीय जनता पक्षातर्फे वावड्या उडवल्या जात आहेत, अमुक अमुक गेले, तमुक गेले, नावं सांगली जात आहेत, पण त्यावर कोणीही काही विश्वास ठेवू नये। काँग्रेस पक्ष हा जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे। राजीनामा धक्कादायक आहे। अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही। त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे, माझ्याशी चर्चा तशी कुठली झाली नाही। म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले 2007 पासून आज 16 वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतो। माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळेच अनेक वावड्या उठल्यात की ते गेले की बरेच टीवार जातील त्यांना जोडून, यामध्ये काही तथ्य नाही। ही काय पहिलीच वेळ नाही, याच्याही पूर्वी झालं। इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल, सगळे लोक चालले होते, राहिले ते म्हणजे मोठ्या जिद्दीनं लढले आणि आमचं सरकार आलं त्यावेळी। तर असंच काहीतरी होईल। आता गेले का गेले ते गेले कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना घाबरवत आहे, काँग्रेसच्या नेत्यांना घाबरवत आहे। बीजेपीमध्ये या ठिकाणी लोक बीजेपीचे कमी आणि बाकी इतर पक्षाचे जास्त झालेले आहेत। इतकी इन्सिक्युरिटी आहे, काही करायचं आणि सत्तेत राहायचं हा जो विषय आहे हा सुरू आहे आणि म्हणून ते गेले असावे। दरम्यान अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही बघूया। मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटते। काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते। ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ती ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, ह्यांना, हे सगळं ते करत होते। आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात, त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देते, राज्यसभेची। हे प्रत्येक जण आपापलं बघतोय। मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे अजून निवडणुकीला लांब आहे, पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय? मी असं अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे। मग ते काँग्रेस पक्षामधले असतील, हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार, जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार।